हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपीज या चॅनलमध्ये। तर आजपासून आपली उन्हाळी वाळवण सिरीज सुरू झालेली आहे आणि त्यामधली आज आपली पहिली रेसिपी आहे ती म्हणजे चिकाच्या कुरड्या आज आपण बनवणार आहोत। ती रेसिपी मी थोडी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की गव्हाचा चिका सोप्या पद्धतीने कसा काढायचा आणि थोड्या सोप्या पद्धतीने गव्हाचा चिका शिजवायचा कसा आणि अगदी छानपैकी कड्या येणाऱ्या कुरड्या कशा टाकायच्या आणि कुरड्या काढताना सोप्या पद्धतीने कुरड्या कशा काढायच्या हे सगळं मी स्टेप बाय स्टेप छोट्यातून छोटी स्टेप या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। तर इथे तुम्ही बघू शकता की कुरड्यांना कड्या बघा किती छान आलेल्या आहेत। तर इथे मी सर्वात आधी 4 किलो गहू घेतलेले आहे। गहू चांगल्या प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचे आहे आणि एका मोठ्या डब्यामध्ये टाकायचे आहे। गहू डब्यामध्ये टाकल्यानंतर हे आपल्याला चांगल्या प्रकारे गहू धुवून घ्यायचे आहे। तर इथे बघा गहू धुवून झालेले आहे आणि यामध्ये मी चांगलं पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर डब्याचं झाकण लावून ही गहू ठेवून द्यायचे आहे आणि मंगळवारी तुम्हाला या गव्हाचं पाणी बदलायचं आहे, नाहीतर याचा वास येऊ शकतो। बुधवारी पण हीच प्रोसेस करायची आहे, जी अशी व्हिडिओमध्ये दिसते अशी पाणी काढायचं आणि यामध्ये दुसरं पाणी टाकायचं। बुधवारी यामध्ये पाणी चेंज झालं की गुरुवारी आपल्याला गुरुवारपर्यंत आपले गहू हे भिजून जातात। हे बघा इथे मी दाखवते असे व्हिडिओमध्ये दाखवत आहे। हे बघा याचा चीक निघणं सुरू झालेला आहे। तर गुरुवारी हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने गहू धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ धुतल्यानंतर हे एका चाळणीमध्ये पाणी गाळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि हे गहू एका चांगल्या गंजामध्ये काढून घ्यायचे आहे। हे बघा किती स्वच्छ गहू धुतलेले आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ गहू धुवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गहू हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। लक्षात नसेल आले तर एकदा परत सांगते, सोमवारी गहू टाकून द्यायचे आहे, मंगळवार बुधवार पाणी चेंज करायचं आहे आणि गुरुवारी 3 ते 4 पाण्याने धुवून मिक्सरमधून हे गहू काढून घ्यायचे आहे। तर इथे बघा एका मोठ्या टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे जास्त बारीक गहू काढायचे नाही आहे, मिक्सर चालू बंद करून काढायचे आहे। इथे बघा पूर्ण गहू काढून झालेले आहे। आता आपल्याला ही मिक्सरमधून गहू काढलेले आहे याचा चांगल्या प्रकारे चीक काढून घ्यायचा आहे। पहिले आता हे हाताने चांगल्या प्रकारे रगडून घ्यायचं आहे, त्यानंतर ही थोडं थोडं घेऊन असं दाबून पिळून घ्यायचं आहे। अशी व्हिडिओमध्ये दिसतंय अशीच प्रोसेस करत जायची आहे। ही पूर्ण यामधले गहू पिळून बाहेर एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर तुम्ही आतापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजेत। तर आता या टोपल्यामधले पूर्ण गहू पिळून आपण बाहेर काढलेले आहे। आपला चीक इथे तयार आहे। एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमधून चीक पूर्ण चांगल्या प्रकारे आपल्याला गाळून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ खूप मोठा बनत होता, त्यामुळे आपण कुरडई पार्ट 2 मध्ये अगदी सोप्या पद्धतीने चीक कसा शिजवायचा आणि अशा छान कड्या येणाऱ्या कुरड्या कशा बनवायच्यात ते आपण कुरडई पार्ट 2 मध्ये बघणार आहोत। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।